आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते परफेक्ट आज आपण पाहणार आहोत. एकदम स्टेप बाय स्टेप स्ट्रिक्स सहित मापं काय काय असतात ब्लाऊजचे. आणि नवीन शिकणारे आहेत किंवा मला ज्या कमेंट्स येत आहेत तुम्ही पूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवा, मापं कसे घेतात ते पण दाखवा, तर आज त्यांची रिक्वेस्ट आपण पूर्ण करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचेत आणि ते पण परफेक्ट स्टेप बाय स्टेप स्ट्रिक्स सहित, आणि ब्लाऊजला मापं काय काय लागतात ते सुद्धा पाहणार आहोत. बरेच जण म्हणते मला मोंढा मोजता येत नाही, मुंढ्याची म्हणजे कसं मोजायचा ते कळत नाही, गळा परफेक्ट कसं मोजायचं ते कळत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळं हे कव्हर करणार आहोत. बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत की त्यांचा शोल्डर उतरतो, गळा उतरतो, तर तो का उतरतो पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला आपण वेळ न घालवता ब्लाऊजला सुरुवात करूया. सर्वप्रथम ब्लाऊजला मापं म्हणजे काय काय घ्यावं लागतात ते पाहू. सर्वप्रथम उंची घ्यायची ब्लाऊजची, नंतर छाती घ्यायची, नंतर शोल्डर घ्यायचं, गळा घ्यायचा आणि मुंढा घ्यायचा. हे मापं सुरुवातीला घेतात आणि नंतर शिवताना मात्र कंबर, दंडघेर, मुंढा हे मापं घेतात. तर या व्हिडिओमध्ये आपण एकदम परफेक्ट असे मापं कसे घ्यायचे ब्लाऊजवरून ते आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया. आणि ज्यांच्या कमेंट्स असतील त्यांना पण मी यांची रिक्वेस्ट टाकणार, म्हणजे त्यांनी पण रिक्वेस्ट करायची आहे की त्यांना अजून काय प्रॉब्लेम येतो, कारण त्यांचे ज्या रिक्वेस्ट आहेत त्या मी पूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. सुरुवातीला उंची तर आपण सुरुवात करणार आहोत उंचीपासून. तुम्हाला हे टेपचे आकडे दिसतच असतील. परफेक्ट एकदम व्हाईट कलरचा हे टेप आपण यूज करत आहोत. पाहू शकता उंची आहे आपली 13.5 इंच तयार उंची आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. साडे 14 आपण ठेवणार आहोत. आता आपण करणार आहोत शोल्डर आणि गळा रुंदी. तर शोल्डर आणि गळा रुंदी आपण ठेवायचा आहे 5 इंच. आणि आता आपण मोंढा मोजून घेणार आहोत. आता बऱ्याच जणांना मोंढा कसा मोजायचा हे कळत नाही, तर आज आपण त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की मोंढा कसा आपण मोजायचा परफेक्ट. आता हे पाहू शकता तुम्ही, आपण असा टेप ठेवलेला आहे आणि ही बाही आहे, एकदम असं टाईट करून घ्यायचं आहे, एकदम टाईट व्यवस्थित. आणि टेपपासून आपण ही रेष वाढायची. रेष कुठपर्यंत जाती ते आपला मोंढ्याची. तर आपला मोंढा आहे 5 इंच. परफेक्ट असा मोंढा आपला 5 इंच घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर आपलं 5 वर मोंढा येत आहे, पाहू शकता तुम्ही. परफेक्ट हे पहा, आपण शोल्डरला टेप ठेवलेला आहे आणि हे मोंढ्याचा इथं हे आहे. तर आपण काय करणार आहे, मोंढ्यापासून आपण हे चॉक आहे ना, हे असं ओढत चालायचं आणि कुठपर्यंत आपलं किती वर येतंय ते आपण तेवढा आपला मोंढा झाला. परत एकदा सांगते, मोंढ्यापासून आपण हे चॉक आहे हे असं फिरवणार आणि ते कोणत्या अंकावर जाते तो आपला मोंढा परफेक्ट. तर आपला गेलेला आहे 5 अंकावर. तर आपला आहे ब्लाऊजचा 5 इंच मोंढा आहे. आता आपण गळा मोजायचा आहे. गळ्याला सुद्धा काय करायचं आहे, आपण ह्या शोल्डरपासून आपण हे शोल्डर आहे इथं आपण टेप ठेवायचा आहे आणि हा पाहू शकता एकदम परफेक्ट असा तुम्हाला काहीच म्हणजे हे काय करायचं, हा चॉक आहे ना, हा फक्त कोणत्या अंकापर्यंत जात आहे
तिथपर्यंत तुम्हाला हा फिरवायचा. हा पण सरळ टेप धरला आहे. हे फक्त आपल्या गळ्यापासून हे असं चॉक ओढायचा, म्हणजे तुम्हाला कळेल कोणत्या अंकावर येते ते आपला गळा झाला. तर आपला समोरचा गळा आहे 6 इंच. ही परफेक्ट म्हणजे परफेक्ट अशी स्ट्रिक आहे. ती तुम्ही फॉलो करू शकता. आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल इतक्या सोप्या पद्धतीने कटिंग. तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. चला, आपला गळा आहे 6 इंच. गळा रुंदी आपण 2.25 ठेवणार आहोत, कारण गळा आणि शोल्डर आपण 5 ठेवलेला आहे. आणि गळा आणि शोल्डर तुम्हाला जर 5 ठेवायचा असेल तर तुमचा गळा 8.5, 9, 9.5, 10.5, 11 यापर्यंत चालतो. तर तुम्ही 5 इंच शोल्डर ठेवू शकता. 2.25 आपला गळा आपण हे असं ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपली राहिली आहे छाती मोजायची. आता आपण उंची परफेक्ट घेतलेली आहे. आपली उंची होती 13.5 इंच, आपण ठेवलेली आहे 14.5 इंच. समोरचा गळा आपल्याला 6 आहे तेवढाच ठेवायचा. कसा मोजायचा मी दाखवलेलंच आहे. हा मोंढा आपण 5 ठेवलेला आहे, कारण ब्लाऊजवरून माप घेतलेले आहेत. आणि ही आपली फिटिंग आहे 9.5 इंचावर. आणि आपण 1.25 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे. अशी इथपर्यंत आपली ब्लाऊजची मापे झालेली आहेत. आता आपण एकतर तुम्ही तुमच्या मनाने 2.5 किंवा 3 इंच म्हणजे क्रॉसपट्टी ठेवू शकता, किंवा मोजून घेऊन ठेवू शकता. पण परफेक्ट फॉर्म्युला असा आहे 2.5 आणि 3 इंच ठेवायचा. आणि जेवढी कटोरी आहे तुम्हाला तेवढी तुम्ही घ्यायची आहे. तर आपली कटोरी आहे 6 इंच कटोरी आहे. तर आपण आपलं आता ही कटिंग करूया परफेक्ट. सर्वप्रथम हे आपण पेपर कट करून घेऊया. हा आकार 1.25 इंच आणि 1/2 इंचावर आहे. एकदम परफेक्ट. हा तुम्ही जर 1 इंचावर ठेवला तर पाठीमागून चोळ येण्याची शक्यता असते, कारण आजकाल प्रत्येक लेडीचे गळे 9च्या पुढंच आहे. तर तुम्ही 1 इंच ठेवू नका, कारण तुमचा कपडा तिथं जास्त जर मोठा गळा असेल तर तुमचा कपडा तिथं गोळा होतो. त्यासाठी तुम्ही 1.25 इंच ठेवायचा आहे. गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. आता आपले एवढे असे परफेक्ट माप झालेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेणार आहोत. आपली नेहमीची क्रॉसपट्टी आपण 2.5 आणि 3च ठेवतो. हे असे 2.5 आणि 3, 2.5 आणि 3 ठेवलेला आहे. आणि एकदम सोपी पद्धत म्हणजे आपण हे जे शोल्डरची लाईन आहे ती आपण खाली वळलेली आहे इथपर्यंत. आणि तुमचं शोल्डर जिथं शोल्डर संपतं तिथूनच तुमची कटोरी संपती. तर तुम्ही ही लाईन जी आहे ही अशी ड्रॉ करायची. आणि तुम्हाला समोरच्या खड्ड्यापासून म्हणजे ह्या खड्ड्यापासून इथं तुम्हाला 2.25 यायचं आहे. आणि इथून गळ्यापासून 1 इंच तुम्हाला वर जायचं आहे. जास्त जर वर गेलं तर तुमचं पदराच्या वरून तुमची जी आपण कटोरीची टीप मारतो ती दिसती. त्यासाठी तुम्हाला इथं 1 इंचच वर जायचं आहे फक्त. तर आपण हा आपला कटोरी आपण ही ड्रॉ करणार आहोत व्यवस्थित परफेक्ट स्टेप बाय स्टेप. एकदम सोपा फॉर्म्युला कटिंगचा. कुणालाही कळेल, नवीन असेल त्यांनाही कळेल, आणि जे नवीन शिवणारे असतील माझ्या भगिनी त्यांना सुद्धा कळेल अशी ही परफेक्ट आपली कटिंग आपण तयार केलेली आहे. पाहू शकता तुम्ही कटोरी आहे आपली.
आपण ह्या शोल्डरपासून कटोरी खाली ओढलेली आहे आणि त्याच आकाराने आपण कटोरी घेतलेली आहे, कारण आपल्या शोल्डरपासूनच आपली कटोरी संपती, तिथंच इथं आपला हे साईडचा भाग येतो आणि इथपासूनच आपली कटोरी इकडं सुरू होती। तर ह्या परफेक्ट असा फॉर्म्युला आहे, तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की यूज करा। आता आपल्या पेनाचं काम संपलेलं आहे, आता फक्त आपण कटिंग करणार आहोत व्यवस्थित। आता ही कटिंग आणि कपड्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट कसं कट करायचं, कटोरी किती वाढवायची, कारण बऱ्याच रिक्वेस्ट आहेत की कटोरी कशी वाढवायची ती पण सांगा। तर आपण हे कटोरी कट करून घेऊया। आणि असे माप घेतल्यामुळं तुमचा गळा कधीच उतरणार नाही आणि कमी पण होणार नाही। ही आपली इथून आपली शिलाई परफेक्ट होणार आहे इथून। आणि एक रिक्वेस्ट होती मला की त्यांचा जी कटोरी आहे ती उंचीला मोठी होती, तर ती का होती, तर हे पण आता आपण ह्याच्यावर टाकताना पाहूया। अशी आपली कटिंग पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे। आता डायरेक्ट आपण कपड्यावर कट करूया। यामध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाही, आपण गळा कट करणार नाही। यामध्ये गळा आपण अस्तर जोडल्यावरच कट करणार आहे, अगोदर कट करणार नाही। अशी ही परफेक्ट आपली होऊ शकता, आपण कुठंच वाढून घेतलेलं नाही आहे। आता आपला टेबल कमी असल्यामुळं आपण हे असं फोल्ड मारायचं आणि आपलं जिथून आहे तिथून आपण तर हे ब्लाऊज रुंदी आपली कमी आहे म्हणून आपण या साईडला ठेवतो, नाही तर या साईडला ठेवतो। या साईडला ठेवलं तर आपली ही मार्जिन कमी पडते, त्यामुळं आपण या साईडला ठेवणार आहोत। कमी कपड्यामध्ये ब्लाऊज कसं बसायचं हे पण आपण आता ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहू शकता परफेक्ट अशी आपली ब्लाऊज कटिंग। आपण हे डार्क करून घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल। आता आपण कटोरी ही परफेक्ट एकदम परफेक्ट अशी कट करून घेणार आहोत। तर आता पाहू शकता आपण ठेवलेली आहे क्रॉस, एकदम क्रॉस अशी ठेवलेली आहे आणि आपल्याला घ्यायची आहे 9 इंच कटोरी, कारण आपली 6 तयार आहे, तर 9 इंच घ्यायचंय। आपला हा गळा फक्त पाव इंच शिलाई आपल्याला इथं द्यायची आहे, पाव इंच शिलाई इथं द्यायची आहे आणि जिथं आपण 9 वर टेप धरलेला आहे हे पाहू शकता इथं, म्हणजे आपली आता आपण कटोरी वाढवलेली आहे। आता कटोरी आपली तयार ही कट केलेली आहे आपण। 5 इंच आपल्याला 9 ठेवायचे आहे, म्हणजेच आपण 4 इंच वाढून घेणार आहोत
आणि इथं खाली आपल्याला घ्यायचे आहे 1.5 इंच वाढून. किती इंच? 1.5 इंच. आणि हे पाहू शकता, ह्या टेपला आपण हे मिळवून द्यायचंय. ही आपली अशी कटोरी. तर तुमची कटोरी पाहू शकता आपण हे 9 इंच आपली कटोरी आहे तयार. म्हणजे मेन कटोरी आपली 5 इंच आहे. आपण 9 इंच ठेवायची आहे आपल्याला कटोरी, त्याच्यामुळे आपण 4 इंच वाढून घेतलेला आहे. आणि हा जो आकार आहे ते 1.5 ते 1.25-2 इंचावर आपण हे घ्यायचं आहे. 1.5 ते 1.25-2 इंच. तुम्हाला जेवढा पप मोठा पाहिजे आहे तेवढा तुम्ही इथं खाली येऊ शकता. उंची म्हणजे ब्लाऊजची कटोरीची उंची जास्त होत नाही, काही नाही. आता मला एक कमेंट्स होती की त्यांची कटोरी जास्त उंची होती, ते कसं कापतात मला माहीत नाही. तर तुम्ही ताई या व्हिडिओमध्ये जसं आपण दाखवलं आहे त्या प्रकारे तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजची कटोरी कधीच मोठी किंवा उंच होणार नाही. या पद्धतीने तुम्ही आलेल्या मापामध्ये आता आपण आपली कटोरी आहे 5 इंच, म्हणजे आपण कट केलेली आहे 5 इंच. आणि आपली कटोरी घ्यायची आहे आपल्याला 9 इंच तयार आणि ठेवायची आहे 6 इंच. तर आपली ही कटोरीचा असा आकार येणार आहे. परफेक्ट पाहू शकता. आता आपण कट करून घेऊया. अजून एक सांगते तुम्हाला, आपली कटोरी बरोबर आली की नाही हे चेक करायचं आहे आपण. ते कसं चेक करायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे. कट करायच्या अगोदरच चेक करायचं, पण माझं परफेक्ट आलेलं आहे त्याच्यामुळं मी कट केलेलं आहे. पण तुम्ही कट करण्याच्या अगोदर तुम्हाला ते चेक करायचं आहे की तुमची कटोरी बरोबर आलेली आहे की नाही, उंची बरोबर झाली आहे की नाही, ते तुम्हाला चेक करायचं. नंतरच कटोरी कापायची आहे. कारण मी परफेक्ट कापलेली आहे त्याच्यामुळं मी अगोदर कट करून घेतलेली आहे. आणि आपल्या क्लासचा आजचा आहे 3रा दिवस. कारण आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत रोज अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट लागू होणाऱ्या गोष्टीच आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि आजचा क्लासचा 3रा दिवस. मागचा भाग, फ्रंट आणि कटोरी आपली या प्रकारे तयार झालेली आहे. आता तुम्हाला कमी जास्त आपली कटोरी कमी जास्त झाली की आपण चेक कसं करायचं, पण तुम्ही कट करायच्या अगोदरच चेक करा. कारण माझं परफेक्ट आलेलं आहे म्हणून मी चेक म्हणजे अगोदर कट केलं, पण तुम्ही कट करायच्या अगोदर चेक करा. आता आपण चेक कसं करायचं की आपली कटोरी उंचीला बरोबर आली आहे की नाही. तर पाहू शकता करेक्ट अशी उंचीला आलेली आहे. तर तुम्ही म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही हा फ्रंट अगोदर कापायचा आहे आणि हा फ्रंट ठेवून तुम्ही कटोरीची उंची बघायची बरोबर आली की नाही. तर आपली ही कटोरीची उंची आपली परफेक्ट आलेली आहे. तर मी अगोदर कट केलेला आहे, तुम्ही अगोदर उंची पाहायची आहे नंतरच कट करायचं आहे. अशी ही कटिंग परफेक्ट. आता आपण यामध्ये काढूया क्रॉसपट्टी.
आता आपण क्रॉस पट्टीमध्ये 1 इंच वाढून घेत आहोत. किती? 1 इंच वाढून घ्यायची, म्हणजे आपली म्हणजे मागची उंची आणि पुढची उंची बरोबर होईल. कारण आपण मागच्या उंचीपेक्षा समोरची उंची ही 1 इंचानी जास्त ठेवत असतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये. कोणत्याही ब्लाऊजमध्ये समोरच्यामध्ये 1 इंच आपण जास्त एक्स्ट्रा ठेवत असतो. प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण 1 इंच एक्स्ट्रा, अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवत असतो. यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचे, कारण यामध्ये मागच्यापेक्षा एक शिलाई एक्स्ट्रा येते आपली. हे समोरच्या बाजूला आपण जोडताना 3 शिलाई येतात, मागच्या फक्त 2 शोल्डर जोडतो आणि खालची पट्टी जोडतो. पण यामध्ये आपल्याला इथली हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट आहे आणि शोल्डरचा एक जॉईंट आहे, असे हे 3 जॉईंट असते. त्याच्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर तुमची ब्लाऊजची उंची परफेक्ट होईल, कमी जास्त होणार नाही. तर ही अशी आपण कटोरी कापलेली, क्रॉस पट्टी कापलेली आहे परफेक्ट. आता आपण बाही कट करून घेणार आहोत. आता आपल्या बाहीला जॉईंट येत आहे. तर पाहू शकता आपण बाही कट करून घ्यायची. आपली बाही आहे 5 इंच, आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. शिलाई मार्जिन आपण ठेवायची आहे 6 इंच. आता बऱ्याच जणाला बाहीची रुंदी कशी घ्यायची हेच कळत नाही, तर आपण त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आपलं जुनं जे ब्लाऊज आहे ते आपण उलटं करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हे ठेवून द्यायचं आहे की आपली रुंदी बरोबर आली की नाही. तर आपली रुंदी ही, आपण घेतलेली रुंदी ही परफेक्ट आलेली आहे असं तुम्ही चेक करायचं आहे. तर जुनं ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आणि ते उलटं बाही आपण यावर टाकायची आणि आपली त्या पद्धतीनेच आपण कट करायची. तर आपली बाही 5 इंच, 1 इंच एक्स्ट्रा, 3.5चा उतार. आपण प्रत्येक बाहीमध्ये 3.5चा उतार देत असतो, कारण बाहीला पाठीमागून चोळ येऊ नये त्यासाठी, आणि आपला जो दंडघेर आहे तो रेषेत, लाईनीत यावं, वाकडा येऊ नये त्यासाठीच आपण आता ही आपली इथून फिटिंग आहे. आता आपला मोंढा किती आहे आपण करेक्ट मोजून घेऊया. तर मोंढा आपला 8.5 इंच आहे. आपण पाहूया 8.5 येतोय का आपला मोंढा. तर आपला मोंढा राईट 8.5 आलेला आहे इथं, आणि दंडघेर आणि आपली ही एकदम एका लाईनीत येणार आहे. जर तुम्ही तुमच्या, आता हे पहा, मोंढा आणि दंडघेर एकदम एका लाईनीत आलेला आहे. बऱ्याच जणांचं काय होतं की अशी तिरकी शिलाई येते, अशी तिरकी. तर ती काय येते, तर तुम्ही हा मोंढ्याचा उतार कमी दिल्यामुळं. बरेच जण 2 किंवा 2.5च देतात. तसं न करता आपण 3.5चा उतार द्यायचा. एक तर आपली मार्जिन पण यामध्ये असते, तर त्या पद्धतीने आपण उतार द्यायचा आहे. आता तुम्हाला इथंच मी सांगते, समज जर तुम्ही जर उतार 2.5चा दिला, तर एवढा जो कपडा आहे, इथला जो कपडा आहे तो असा बाही घातल्यावर इथं असा गोळा होतो. तर तुम्ही 3.5चा उतार द्यायचा. हा आहे 2.5चा, हा आहे 3.5चा, हा आहे परफेक्ट उतार. आणि हा पाहू शकता
इथं तुमचा ज्यावेळेस तुम्ही बाही ब्लाऊज घालता त्यावेळेस तुमचं ब्लाऊज असं गोळा होतं इथं, हे बघा, हे असं गोळा होतो आणि हा चोळ समोर पण येतो आणि पाठीमागून येतो. त्यासाठी 2.5चा उतार द्यायचा नाही, 3.5चाच उतार द्यायचा. अशी ही परफेक्ट आपली आजची कटिंग झालेली आहे तयार. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. परफेक्ट अशी ही कटोरीची म्हणजे बाही काढण्याची पद्धत सांगितलेली आहे आणि ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये जर चुकत असेल बाही कट करताना तर चुकणार नाही. ही पद्धत तुम्ही वापरू शकता. मला कमेंट्स आलेले आहेत, नवीन ताई शिकतायत, त्यांना भीती वाटते कट करायची. काही भ्यायचं नाही. स्वतःची ब्लाऊज अगोदर शिवा, 10-15 ब्लाऊज शिवा आणि आत्मविश्वास आल्यावरच दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवा. आपल्या जवळच्या नातेवाईकाचे ब्लाऊज शिवायचे सुरुवातीला. म्हणजे काही कमी जास्त झालं तरीही आपल्याला कोणी काही बोलणार नाही. त्यासाठी आपण आपल्या जवळच्यांचेच ब्लाऊज शिवायचे अगोदर, नंतर गिऱ्हाईकाचे शिवायचं. ही आहे परफेक्ट अशी स्ट्रिक. आपलं ब्लाऊज परफेक्ट असं कटिंग झालेली आहे तयार. आणि मी हे नेहमी का दाखवते व्हिडिओमध्ये कटिंग आणि टिचिंग, कारण तुम्हाला पटकन यावं, व्यवस्थित यावं, त्यासाठीच हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही हे शेवटपर्यंत बघायचे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे. थँक्यू.